नमस्कार. आज शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. राज्य शासनाच्या वतीनं राज्यभरात 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व 69 अप्पर तहसील कार्यालयांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यात नांदेड जिल्ह्यात किनवट येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय, तर नांदेड, तामसा, मुक्रमाबाद, इस्लापूर या 4 ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याबद्दल खासदार अशोकराव चव्हाण यांना राज्य शासनाचे आभार व्यक्त केले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज शनिवार रोजी दुपारी 1 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन होणार असून पुढे हेलिकॉप्टरनं पोहरादेवी जिल्हा वाशिमकडे ते प्रयाण करणार आहेत. परतीच्या प्रवासात सायंकाळी 4 वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानानं मुंबईकडे प्रयाण होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही संगीत शंकर दरबार व मराठी भाषा गौरव दिवस आदी कार्यक्रमाचे आयोजन 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले. यावर्षी डॉक्टर मैसूर मंजुनाथ, मैसूर नागराज, पंडित रघुनंदन पणशीकर, अनुराधा कुबेर, रुचिरा केदार, आदित्य मोडक, अनुपम जोशी, मंगेश बोरगावकर आदी दिग्गज कलावंतांची मांदियाळी असणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. डॉक्टर शंकरराव चव्हाण व सौ कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ होणारा कुसुम महोत्सव यावर्षी 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान होणार आहे. या महोत्सवात द फोक मराठी कार्यक्रमासह कलर्स ऑफ बॉलिवूड हा फॅशन शो आणि सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचा कैलासा लाईव्ह हा कॉन्सर्ट होणार आहे. याशिवाय 3ही दिवस दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत शॉपिंग व फूड फेस्टिवल सुरू राहणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. रसिकांसाठी 10 कलर टीव्ही आणि महिलांसाठी पैठणीची लॉटरी दिनांक 21 व 22 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये रंगणार नरेंद्र देवेंद्र महोत्सव. देशातील नामवंत कवी व हास्य कलाकार नांदेडकरांना खळखळून हसवणार. स्थळ कैलासवासी चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड. दिनांक 21 व 22 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता. विनीत स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी आणि संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर. आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावेत, या प्रमुख मागणीसाठी नांदेड तालुक्यातील लिंबगाव येथील तरुण सुनील पाटील धानोरकर यांनी आमरण उपोषण सुरू केले. या आमरण उपोषणस्थळी काँग्रेसचे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश पावडे यांनी काल भेट देत या ईव्हीएम हटाव आमरण उपोषणास खासदार रवींद्र चव्हाण व स्वतःसह पूर्ण नांदेड काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले. अहोरात्र कष्ट करणाऱ्या ऑटो चालकांचा सन्मान करण्यासाठी नरेंद्र देवेंद्र महोत्सव या भव्य कार्यक्रमात भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या वतीनं 2 होम थिएटर म्युझिक सिस्टीम भेट देण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व महोत्सवाचे संयोजक धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.